पाहिजे शुभम गीते स्टार चमकेल का या घरच्या पडलावरती मी म्हणेल म्हणजे तालुक्यातल्या पडलावरती यावेळेस बेगिट डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आलाय बंगाली रसगुल्ला बिग बिग षटकार या मॅच मध्ये खेळतोय नाव आहे शुभम गीते आणि क्वालिटी गोलंदाजी आयुब सारखा एक व्यावसायिक खेळाडू आयकॉन खेळाडूच्या विरुद्ध तुम्ही दोन चांगले फटके खेळले दर्जेदार फटके पहा या ठिकाणी संगमनेरचा हा एक अतिशय महत्त्वपूर्ण खेळाडू भविष्य पडलाय पडतोय घडतोय आणि मैदानात एकटाच नडतोय शुभम काय बॅटिंग केले आज त्याने आपला क्लास दाखवायला सुरुवात केली नक्कीच पहिल्या ओव्हरचा खेळ देखील आपण पाहतो संपला 11 धावा धावफलकावरती खर्च केला गेला स्टार्ट चांगला दिला शुभमनं सोनू यांची साथ मिळेल का सोनू गायकवाड दुसऱ्या बाजूने हे देखील पाहायचंय खरं तर कौतुक करेल युवक सम्राट तरुणांच्या गळ्यातील ताईत पैलवान राजन दादा शिंदे पाटलांचं आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ किती वारं वादळ येऊ द्या परंतु आजचा दिवस देखील तितक्याच शिताफीन आणि ताकदीनं सुरू आहे हे मात्र महत्वाचं आहे अगदी बरोबर खूप चांगला उल्लेख केलात म्हणजे वादळ येतात त्यावेळेला तुम्ही त्या वादळाला कसे सामोरं जाता आणि त्या वादळातून कसे बाहेर निघता हे महत्वाचं आहे ऑन साइडला फटका तर चांगला चढवलाय बघूया काय होतंय लॉंगच्या दिशेनं वाह एक तरफ शेर दूसरी तरफ सवा शेर एक तरफ नैला दूसरी तरफ दैला एक तरफ खाई दूसरी तरफ कुबा दोनों तरफ बराबर की पिटाई गेंद बाउंड्री के बाहर 6 रन DJ Step. बेहतरीन बीच मैदान पर गायकवाड़ साहब भी खिलवाड़ कर रहे हैं और कमाल का स्ट्रोक था बॉल की जरूरत है बॉल मैच बॉल वापस आ गया ये शॉट देखिए टप्पा खाती थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर गेंद जा रही थी इस गेंद को लॉकआउट क्षेत्र में खेल दिया बल्ले के बीचों बीच बेहतरीन टाइमिंग कहाँ सिंगल लेने वाले हैं ये तो 6 के नीचे सोचते नहीं टाइमिंग देखे आत्मविश्वास देखे और अब अलंकार दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है पावरफुल बल्लेबाजी पावर प्ले में कर रहे हैं 17 धावा धावफलक करते 17 म्हणले की खतरा आहे आता इथे खरं तर हे देखील चालणार आहे 17 बोले तो खतरा आहे कारण की ही मॅच जवळजवळ तुम्हाला सुपर 8 ला नेणारी आहे जी हाँ अनूप गेंदबाजी कर रहे हैं सुशांत गायकवाड़ 7 पर खेल रहे 5 गेंदों का सामना किया उड़ाया आसमान की तरफ बहुत ऊपर है हम वादे नहीं इरादे लेके आए हैं इलाका किसी का भी हो धमाका हमारा होने वाला है गेंद बाउंड्री के बाद डाउन द राउंड छक्का थँक यू टाकळी ढोकेश्वरचा सिक्सर किंग मित्रांनो संगमनेर नगरी आज गाजवतोय आणि मंत्रमुग्ध करतोय त्याच्या फटक्यांनी अप्रतिम फटके खेळले लागोपाठ दोन्ही फटके असे आले गगनचुंबी षटकार आलेत हॅट्रिक बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आहे जी हाँ बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कॉन्फिडेंस के साथ इस वक्त करते हुए सुशांत गायकवाड़ गेंदबाजों के साथ खिलवाड़ कर रहे हैं
एक्सीलेंट बैटिंग, दबाव बनाते हुए इस पर गेंदबाजों के ऊपर, अनूप के ऊपर दबाव है। स्कोर दूसरे ओव्हर में 23 रन बगैर किसी नुकसान के। अनुप आता या बॉलवरती कोणतं अस्त्र बाहेर काढेल ते अस्त्र असं पाहिजे की तिथं एक धाव तरी चालेल, दोन चालेल, परंतु हॅट्रिक षटकार नको टीमला मी म्हणेन. जी हाँ, कमाल का खेल मैदान के अंदर हो रहा है। उड़ाया आसपार की तरफ, व्हाट अ शॉट! इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे, कडक बेधडक कडकडी षटकार. सुशांत नावाची सुनामी आली आणि त्या सुनामीनं लागोपाठचे 3 षटकार अनुप पारसोर वरती खेळलेले आहेत. अनुप पारसोरला आणि आपण मैदानावरती जो खेळ पाहतोय 3 षटकारांच्या आतषबाजीची खेळी, अर्थात अप्रतिम बॅटिंग, षटकारांची हॅट्रिक पूर्ण केले सुशांत गायकवाड. दमदार बॅटिंग करत असताना 7 लाईव्ह वरती हे 3 षटकार देखील दाखवण्यात येईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असतील. राऊंड विकेट अनुप. ऑफटॉमच्या बाहेरच्या चेंडू कमरच्या डोक्यावर खेळलेला आहे. ओ हो, इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद करू नये. नादकुळा बॅटिंग चौकार. Exclusive. SM राहील. धन्यवाद. अलंकार विकेट चाहिए और विकेट के लिए किसको लेके आए? विकेट के लिए अयूब को लेके आए, क्योंकि इस मैच में पॉवर प्ले में पॉवरफुल बल्लेबाजी, बिनीच्या फलंदाजांनी बिंदास बॅटिंग केले. अयूब पुन्हा एकदा सज्ज असेल. ऑफटॉनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आहे. हे बॅटर महत्वाचं आहे. हा जो डॉट बॉल आहे ना, तो निश्चितच बैट्समैन मनामध्ये एक छोटी सी शंका निर्माण करेल. विकेट प्राप्त करना है तो सामने वाले के मन में आशंका के बीज बोना बहुत जरूरी. पहिली बिंदी गेंद आहे. अब के लिए अच्छा स्टार्ट. नक्कीच. आणि शुभम गीते देखील रंगात आलाय, सोनू गायकवाड देखील रंगात आलाय. आता बॉलरला जोमात जायचंय, हे देखील मी म्हणेन. हेलिकॉप्टर खेळायचा परफेक्ट और आयुब शेखचा अप्रतिम बॉल, शुद्ध 24 कॅरेट बॉल आणि इथे डॉट बॉल येतोय. आइकॉन खिलाड़ी है, बहुत बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. और मैंने एक फिल्म देखी थी
स्पिन का नाम था धमाल। वो धमाल फिर में डब्ल्यू ढूंढने के लिए वो 2.5 घंटा जाता है, उतना समय जाएगा तो ये मैच आपके लिए नहीं बनने वाला। आपको विकेट चाहिए। 2 गेंदें जो है ना, बिल्कुल बहुत बढ़िया गेंदबाजी अयूब द्वारा रही है, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। और एक अच्छी गेंद लगातार तीसरी गेंद पर अयूब शेख ने बल्लेबाज गीते को शांत रखा है। शांति में क्रांति करना अयूब शेख को भी आता है। 3 बिंदी गेंदे, माहौल बन गया, या तो बड़ा स्ट्रोक या विकेट। नक्कीच आणि टीम देखील शांतीमध्ये क्रांती होती, परंतु टीम यासाठी विनंती करते की विकेट पाहिजे। जी हाँ, विकेट की तलाश में बल्लेबाज बड़े स्ट्रोक के लिए जरूर जाएंगे। गीते इस वक्त 4 के रन पर है। बहुत इंपॉर्टेंट खेल, गेंदबाज के गेंदबाज अपनी बॉलिंग मार तैयार। और एक अच्छी गेंद है, रन नहीं आया। 4 गेंदों में खामोश रखा गया और भाई आपने थ्रो किया, डायरेक्ट हिट करने की कोशिश, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं, तीसरे के लिए आना चाहेंगे या नहीं देखने वाली बात है। 2 के ऊपर आपको संतोष होना पड़ेगा। जहां रन नहीं था, जहां ये 2 रन आए हैं और गीते पहुंच चुके 10 पर, स्कोर 41, गीते पहुंच चुके 12 पर, स्कोर 41 बगैर किसी नुकसान के। प्रशांत सर, नक्कीच आपण पाहतोय इथं आधीच रन वाचवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतात। एक मराठीमध्ये एक म्हण आहे, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी, म्हणजे या धावा आधीच संघ वाचवतोय आणि या धावा चुकीच्या धावा तुम्ही अतिरिक्त खर्च करतायत। आयु नाराज झाले थोडेसे, मला परंतु ही निराशा दूर होणार परत आहे। एकदा लाईन ऐकायची तुमची, खूप छान पद्धती आहे। आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी। क्या बात है, बस झाली दुनियादारी, पिक्चर सुरू आहे लय भारी। 1 धाव की 2 पाहूया, 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल या ओव्हरमध्ये। अगदी शांतपणे क्रिकेट आपण पाहू शकता। बॅटर कडून अयूब शेखची अप्रतिम गोल, 5 चेंडूचा खेळ झाला, फक्त 4 धावा दिल्यात या षटकात। हा बघला धावा 43, षटक क्रमांक जर मैदानावरती बघितलं तर 3रा आहे। 6 षटकांचा सामना, शेवटचा सामना आपण बघतोय। सुजयदादा विखे पाटील युवा मंच आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे आज या मैदानावरती अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना। फटका चांगला आहे, आपला फटका 440चा झटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार। जे राहुल, तुमचं देखील मनापासून कौतुक। 440चा झटका आहे, परंतु बॉलिंग टीमला कर्जाचा मोठा फटका आहे, कारण की धावा वाढलेल्या आहेत। ब्लड लाइट या सनलाइट, कितने से आपको कुछ फर्क नहीं पड़ता, क्योंकि इनका फ्यूचर है ब्राइट। और बहुत ही बढ़िया टाइट लाइन के साथ गेंदबाजी हुए पहले 4 गेंदों पर, लेकिन उसके बाद में बेहतरीन बल्लेबाजी, आखिरी गेंद पर चौका और जो प्रेशर था वो रिलीज किया। स्कोर फिलहाल टोटल अगर देखें 47 रन स्कोरबोर्ड पर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है और अब जाकर अयूब शेख 2 ओवर 19 रन, कोई सफलता नहीं। अयूब शेख के लिए विकेट नहीं मिला, वो विकेट कॉलम आप देख सकते नहीं है, वो परेशानी रही, क्योंकि एक आइकॉन खिलाड़ी है, ऑलराउंडर है, तो आपको विकेट लेना था, आपने विकेट नहीं लिया और इसीलिए स्कोर बोर्ड है ना घोड़े के चाल चल रहा है। इस वक्त टीम जो है ना, मैं देख रहा हूँ साहिब निर्माण ग्रुप शिरडी, उनके सारे ओनर, उनके समर्थक बहुत खुश, क्योंकि आपके टीम की गाड़ी जो है ना रंबम बम जा रही है। बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा हुई है। यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, शतरशा धावतोय चेंडूपर्यंत आपण पाहतोय, सिंगल आली हो, दुसरीचा प्रयत्न होतोय। 2 धावाच्या बळून पूर्ण होत आहेत। खरं तर मित्रांनो, ही एक चर्चा आहे का 49 धावा जरी असल्या, या दिवशी षटक 8 धावेंचं होतं जे अयूबने टाकलं होतं, म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावेंचा पाऊस पडला होता, 40 धावा होत्या जवळजवळ। आता 49 धावा धावफलकावरती आहेत। 49 पर रन ओवर, चौथा प्रगति पर है। राहुल शेरके गेंदबाजी करे, टीम के कप्तान सुशांत गायकवाड़ ऑन सर पर खेलना चाहते थे, गेंद के नीचे राहुल 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 विजयाची चाऊल, टीमचा कर्णधार करतो शिकार, सुशांत गायकवाड़ आउट। आई मोरी माता, ओम नमः शिवाय, शिव शंभो, हर हर महादेव। मी पेतो टिंग होतो चिंग, कारण मी साई गोली टॉपचा किंग मॅक्सिमन वर
मॅचकडे पुन्हा एकदा जातोय. वा काय फटका खेळलाय. शॉट ऑफ द डे स्विच हिटचा दिग्ना शॉट. किरण खोबरेचा बिग ब्लास्ट. 6 रन षटकार. शुक्रिया डीजे. दोनों तगड़ी टीमें बीच मैदान पर है. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे जे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ छत्रपती संभाजीनगर सौरभजी राजपूत यांचं शुभागमन आहे. सर या आपला देखील मायक्रोफोनवरती स्वागत असेल. धावपलकाकडे एकदा जाऊयात. 61 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 2 षटकार बॅक टू बॅक आलेले आहेत. सर काय नाव आहे सरांचं नाव काय? सौरभ राजपूत समालोचक कक्षामध्ये दाखल होत आहेत. त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत आहे. सौरभ वेलकम. यस धन्यवाद सर. वळूयात मैदानाच्या दिशेने. किरण खोबरे आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव जी मात्र मिळताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र स्कोर कार्ड वरती वाढती आहे. नक्कीच चांगली सुरुवात जी मात्र नक्कीच मिळाली आहे. ऑलमोस्ट आपण बघतोय 62 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू अजूनही यायचा बाकी. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय शुभम गीते जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. बॅकफुटने खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरची कोंडी फोडली आहे. 1 टू का 4 बॉल सीमा बार. धावा मिळतील 4. चौकार. सियासत 1 विकेट के नुकसान पर. राजपूत जी हमारे साथ जुड़े हुए हैं. मराठी में आंखों दिखा सुना रहे. राहुल शेलके बीच मैदान पर गेंदबाजी 1 ओवर 18 महंगे साहब 1 विकेट इन्होंने प्राप्त किया. स्कोर 66 1 विकेट के नुकसान पर. नो डाऊट जबरदस्त बॅटिंग आज मात्र शुभम गीते. सकाळपासून आपण बघतोय फार प्रभाव सोडला या मैदानावरती. ज्या रीती आपण बघतोय बॅटिंग असेल बॉलिंग असेल 10 on 10 कामगिरी आज मात्र शुभम गीते यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. बट नो डाऊट हा सामना मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय फार महत्वाचा आहे. कारण की एकीकडे जर बघितलं तर साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ तर दुसरीकडे सुजय दादा विखे पाटील युवा मंच संगमनेरचा संघ जो मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना खेळताना पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती एक यथोचित सन्मान आपण करणार आहोत. महिला शहराध्यक्षा भारतीय जनता पार्टी पायलजी तातडे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याकरता मी आता विनंती करणार आहे. आमचे या स्पर्धेचे आयोजक सुधीरजी वाळे साहेबांना विनंती आहे आपण हा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. पायलजी तांदणे महिला शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी. सुधीरजी वाळे साहेब आपल्या शुभस्था यथोचित सन्मान. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या रणरागिणी सामाजिक क्षेत्रामध्ये देखील एक मोठं नाव आणि भारतीय जनता पार्टीसाठी निश्चितच त्यांचं नेतृत्व सकारात्मक दृष्टीने त्यांचं काम. पायलजी तातडे यांचा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. 66 धावा धावपलकावरती आहेत. अगदी थोड्याच वेळात हा सन्मान आपण संपन्न करणार आहोत. मॅच देखील सुरू आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. आणि सौरभ या मॅचचा जर विचार केला धावपलका धावा 66 आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 गडी बाद करून चालणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा सामना असेल. जिथे गोलंदाजीमध्ये बघितलं तर मच्छिंद्रला 5 रन करण्यात आलेला आहे. नो डाऊट जसं की आपण बोललोय की फक्त इथे मात्र विकेट घेऊन चालणार नाही तर डॉट बॉल्स देखील फार महत्व राहणार आहे. कारण की ऑलमोस्ट आपण बघतोय 5व्या षटकाचा खेळ सुरू तर झालाय बट 66 धावा ऑलरेडी स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. स्विंग आर्म स्टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणार. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते मच्छिंद्र यांच्या माध्यमातून. और ज़्यादा गति नहीं है. टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद बाहर की तरफ निकल रही है. इस बार कंट्रोल अच्छा था. बल्लेबाज के पैर में चले खड़े खड़े गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया. मच्छिंद्र और सामने दादाभाई है. दादाभाई जिनका खाता नहीं खुला. एक तरफ शुभम गीते फॉर्म में है. 9 गेंदों में 22 रन बनाए. स्कोर 66 2 विकेट के नुकसान पर. नो डाऊट याही वेळेस बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी इथे मात्र 1 धाव चोरली जाते. डायरेक्ट हिटची संधी
नक्कीच निशाणा जर तिथे साधला असताना तर ऑलमोस्ट मला वाटतं नॉन स्ट्रायकरांचे बॅटर सर फ्रेम मध्ये देखील नव्हते, पण सुरक्षितरित्या तिथे एक धाव पूर्ण केली गेली आहे. एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढतोय 67 धावा या सिंगलच्या मदतीने. सौरभ, अचूक नेम आणि मग बॅट्समनचा गेम होतो हे आपण पाहिलंय, परंतु नेम आलाय, अचूक पण झालाय, पण तोपर्यंत चेंडू ओव्हर थ्रो झाला, त्यानंतर तो अचूक आत्ता थ्रो झाला, त्यामुळे धनुष्यातनं बॅट निघून गेला होता, त्यानंतर हा अचूक नेम होता. अत्यंत महत्त्वाचा जेव्हा डायरेक्ट हिट केलं जातं ना, त्यामुळे बऱ्यापैकी 99% तो बॅट्समन आउट होतोय, आपण क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे. शुभम गीते स्ट्रायकर एंडला तयार. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल डीप मिड विकेटच्या क्षेत्रात, फिल्डर मात्र तिकडनं चेंडूवरती येतील. एक धाव पूर्ण होतीये, दुसऱ्या धावेचा कॉल. शुभम निघालेत आणि यावेळेस मात्र नक्कीच स्पर्धाव लागेल दादाभाई शेख यांना. धावबादच्या सुरुवात विकेट येते, 1+ विकेट. फलंदाज बाद. HRK. थँक्यू डीजे. थँक्यू. संध्याकाळ सत्रामध्ये आमचे जे डीजे ऑपरेटर त्यांच्या पण इंजिन 68 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फिलहाल मच्छिंद्र बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे, 4 गेंदों में सौरभ केवल 1 रन दिया है, 1 रन खर्च किया है और अच्छा प्रदर्शन, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन मच्छिंद्र द्वारा. यावेळेस सुख करण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनचं क्षेत्र, लाजवाब फटका शुभम गीतेच्या बॅटमधनं. पुण्याचा सुप्रसिद्ध आहे शनिवार वाडा, आज मात्र संगम नगरीत घातलाय शुभम गीतेने राडा. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. थैंक यू. लुक एट दिस शॉट, टपकाती उछाल था और टकाटक पटापट कमाल का अपर कट, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया था और गेंद पौड़ने के बाद 4 रन. भिरकावण्याचा प्रयत्न याही वेळेस आपण बघतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर नक्कीच तिसऱ्या पंचांची इथे मात्र मदत मागितलेली. रेफरल जो आहे तो बॅटिंग टीमने घेतलाय व्हाईटच्या रिगार्डमध्ये. बट नक्कीच जसे की आपण चर्चा करत होतो तर शुभम गीते सर एक परफेक्ट ऑलराऊंड पॅकेज आहे. बॅटिंगही बॉलिंगही सकाळपासून आपण बघतोय कन्सिस्टंटली कोणतं ना कोणतं डिपार्टमेंट पकडूनच ठेवलंय आणि याही मॅचमध्ये आतापर्यंत 11 बॉलमध्ये 27 बनवले आहेत. पुणे आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यामध्ये आयकॉनचा फॉर्म्युला जबरदस्त चालतो, त्यामुळे सध्या सगळ्यांनी कॅमेरा जो आहे ना तो शुभम गीतेवरती लावलाय. दिवसभराचा त्याचा अप्रतिम खेळ झालेला आहे आणि कर्णधार म्हणून कमी वयातला कॅप्टन म्हणून त्यानं जी कामगिरी केली ती उल्लेखनीय आहे. बघूया आता पंचांचा इशारा काय येतोय. फेर डिलिव्हरी. आता धावसंख्या एकूण झाले 72 धावा, 72. त्यामुळे आश्वासक खेळ झाला. काल काटेनं प्रभावित, मानव काटेचा खेळ अप्रतिम होता. सध्या हे खेळाडू आपण पाहू शकता डगआउट आहे आणि फेअर डिलिव्हरी जो मात्र पंचांचा निर्णय आलाय. नक्कीच सरांनी ज्यारित्या इथे कळवलं की ऑलराऊंड पॅकेज म्हणून ज्यारित्या शुभम गीते फार प्रभावित करून गेले. कालचाही दिवस आपण बघितला, मानव काटे यांची मात्र फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा राहिली. आणि बघा चर्चा ही कोणाचीही होत नाही, चर्चा ही त्याच खेळाडूंची होती ज्यांचा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पडतो. आणि इथे मात्र हक्काचं व्यासपीठ जे मात्र निर्माण करून दिलंय पैलवान राजन दादा शिंदे पाटील युवा मंच संगमनेर यांच्या माध्यमातून आपण बघत आहात. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025चा आजचा मात्र हा आजच्या दिवसातला शेवटचा सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. वैसे अगर देखें तो सौरभ ये तीसरा दिन है और 2 दिनों की जो कहानी बहुत ही बेहतरीन रही. एक दिन बारिश ने बिल्कुल वो खलबली मचाई थी, इसलिए टूर्नामेंट का ओपनिंग सेरेमनी आपने देखा था. सुजय दादा विखे पाटिल इनके कर कमलों से गेंदबाजी कर रहे गेंदबाज राहुल शेरके. ऑफ स्टंप के बाहर गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद दिया, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक 1 रन मुकम्मल किया. गीते साहब को मौका मिलना चाहिए, इसीलिए सिंगल लिया गया. सेंसिबल बल्लेबाजी दीपक द्वारा. नो डाऊट प्रयत्न राहील इथे नॉन स्ट्रायकरचे बॅटर दीपक यांचाही की जास्तीत जास्त चेंडू इथे मात्र शुभम गीते यांनी मात्र खेळावले. बट गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गोलंदाज आतापर्यंत चांगली इफेक्टिव्ह कामगिरी करताना राहुल शेळके थ्रू आउट दी दिवसात पाहायला मिळालेत. पण या महत्वाच्या मॅच मध्ये आतापर्यंत 7 बॉलच्या स्पेलमध्ये 19 धावा त्यांच्याही विरोधात आलेल्या आहेत. तर दबाव त्यांच्यावरही आहे. बट बघूयात, ते म्हणतात ना की प्रेशर असं असतं की कोणी बिखरतं आणि कोणी निखरतं. हा कॉन्टेस्ट बघायला मजा येणार आहे, कोण बिखरतंय आणि कोण निखरतंय ते.
फुलाल्यांचा बॉल हेलिकॉप्टर उडवला डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने. छत्रपती संभाजीनगरचा सुप्रसिद्ध आहे क्रांती चौक आणि शुभम गीतेला आहे हेलिकॉप्टरचा शौक. षटकार. तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. काय फटका. झापूक झुपूक बॅटिंग मैदानावरती होते. बॅट्समन शुभम गीतेचं इंजिन गरम आहे. लाजवाब बॅटिंग. याही वेळ स्टैंड एंड डिलीवर समोरच्या दिशेने स्ट्रेट टच आरो आइए और सामने की तरफ जाइए. अजून एक षटकार. काय बॅटिंग मैदानावरती पहा काय घडलं होतं मैदानावरती. ज्या पद्धतीनं फटका खेळलाय गोलंदाजाने केली चूक आणि त्यावरती बॅट्समन फटका खेळलाय चाबूक. बॅटिंग होते झापूक झुपूक झापूक झुपूक. गीतेला थांबवणं अशक्य झालंय आणि तो आता मैदानावरती रंगात आलाय. अत्यंत दर्जेदार नेत्रदीपक बॅटिंग करत असताना शुभम गीते. लाजवाब फटकेबाजी. 2 मध्ये 2 आलेत. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. फटका काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात हवेत. इम्रान खान चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल होताना पाहायला मिळतोय. एक लाजवाब खेळीचा अंत इथे मात्र होत असताना. शुभम गीते वे बॅक टू पवेलियन. अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती. फक्त इथे असलेल्या तमाम प्रेक्षकांना विनंती करेन शुभम गीतेची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. काय बॅटिंग केले. 21 धावा त्याने कुठल्या आहेत. 21 धावा त्याने टोकल्या. 15 चेंडूंना सामोरं गेला. 260चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. तो का पॅवेलियनमध्ये परतला त्याचे कारण पहा. लाजवाब बॅटिंग. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडूने मात्र जागेवरच उसळी घेतली आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात आपण बघतोय इम्रान खान यांची मात्र सेफ हँड्स तिथे आपल्याला पाहायला मिळालेत. फलंदाज मात्र बाद राहिलेत. सौरभ मायक्रो बरोबर असतील. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तर मी विनंती करेन पायल तांजणे मॅडम